हेलो यस यस विल मीट ना यार. हाँ आफ्टरनून में पक्का. हाँ आता जास्त आपण फोनवरतीच बोलणार आहोत. हाँ 1 मिनिट. आपण कोण? मी काशीनाथ म्हस्केंना भेटा. हां मीच काशीनाथ म्हस्के. बोला काय काम होतं? सॉरी पण जर तुम्ही इथेच आहात तर तुमच्या आईला कधी भेटायला का नाही आला? एक मिनिट. तुम्ही कशाबद्दल आणि कोणाबद्दल बोलताय? मी देवी अक्कांबद्दल बोलतोय. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? हे बघा त्या म्हातारीशी आमचा काही संबंध नाहीये. तुम्ही प्लीज इथून निघून जा. अरे आजी आहे ना रे ती तुझी, तिच्याबद्दल असं बोलतोयस? अरे कसली आजी? काय कामाची ती आजी? गेल्या वेळेस माझ्या बाबांच्या नोकरीसाठी 40लं घर विकायला सांगितलं तर तिने थेट नकार दिला. आता आमचा आणि तिचा काही एक संबंध उरलेला नाहीये. तुमचा इथे येऊन काही उपयोग झालेला नाहीये. तुम्ही जाऊ शकता. हे बघा तुमच्यात काय घडलंय ना मला खरंच माहिती नाही, पण आता या क्षणाला आजीची तब्येत खरंच खूप बिघडली आणि ती तुम्हाला भेटण्यासाठी तडफडते. तिला खरंच तुम्हाला भेटायची इच्छा आहे. काय झालं आईला? अहो बाबा तुम्ही काय एवढे पागळताय? अहो ती म्हातारी जगो किंवा मरो त्याचा आपल्याला काही फरक पडणार नाहीये. तिचा आणि आपला संबंध नाहीये. ए असं नको बोलूस रे आजीबद्दल. ती तुझी तिकडे खूप आठवण काढत असते. जाऊन एकदा भेट तिला आणि तुला जे काही हवं आहे ते तिला भेटून समजून सांग ना. मी नाही येणार. आदू बाळा अरे असं करू नकोस. अरे कशी असली तरी आई आहे रे ती माझी. तिची काळजी मी नाही घेणार तर मग कोण घेणार? ते मला काय माहित नाही, पण ती म्हातारी मला इथे नकोय. आणि बाबा तुम्ही सुद्धा जाणार नाही आहात आणि त्या म्हातारीचं मला तोंड सुद्धा बघायचं नाहीये. आणि ए तू एक तू आहेस ज्याला तिची किंमत नाही आणि ती तिथे तुझ्यासाठी जीव धरून बसली आहे. या जगात एकतर जीवाला जीव देणारी माणसं मिळत नाही. तुम्हाला मिळाली आहेत नशीब समजा. आणि काय हो स्वतःच्या जन्मदात्या आईला असं वाऱ्यावर सोडताना तुम्हाला काहीच नाही वाटलं का हो? काय पाप केलं त्या आईने की तुमच्यासारखा असा करंट्या मुलगा जन्माला आला? खरं तर तिला पश्चाताप व्हायला हवा. सॉरी मला माफ करा. माझं खरंच चुकलं. तुम्ही माझे डोळे उघडलेत. प्लीज प्लीज मला माझ्या आईकडे घेऊन चला प्लीज. खरं तर तू पण चल. आजीसाठी नको ऍटलीस्ट तुझ्या वडिलांसाठी तरी. अदू चला अदू